नमस्कार मित्रांनो. आजची कथा आपल्याला रणजित नावाच्या एका वाचक मित्रांनी पाठवलेली आणि आता त्यांची कथा मी त्यांच्या शब्दामध्ये तुमच्यासमोर सादर करत आहे. नमस्कार, माझं नाव रणजित. कथेला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला माझ्याबद्दलची थोडी माहिती सांगतो. मी एका मोठ्या शहरामध्ये एका सोसायटीमध्ये वॉचमन किंवा ज्याला आपण सिक्युरिटी गार्ड म्हणू शकता त्या पोस्टवर काम करतो. आणि या कामासाठी कधी माझी दिवसा ड्युटी असायची तर कधी रात्री ड्युटी असायची. तशी आमची सोसायटी ही खूप मोठी होती, पण ती एकदम शहराच्या बाहेरच्या बाजूला होती. गर्दीपासून लांब, जिथून शहर पर एकदम जवळ पडेल आणि निसर्गाच्या सानिध्यात पण राहता येईल अशी आमच्या सोसायटीची लोकेशन होती. आणि मला वाटतं आमच्या सोसायटीजवळच आमच्या शहराचा शेवटचा कोपरा होता आणि आमच्या सोसायटीपुढून तोच रस्ता पुढे शहरातून बाहेर पडायचा. त्यामुळं त्या रस्त्यानं फारशी वाहतूक नसायची. आमच्या सोसायटीपासून पलीकडे फार झालं तर एक स्मशानभूमी होती आणि त्या स्मशानभूमीच्या पलीकडे एक छोटंसं नगर होतं. तिथं फार झालं तर 10 किंवा 15च घरं असतील. आता मी माझ्या प्रसंगावर येतो. ज्या दिवशी माझ्यासोबत हा प्रसंग घडलेला होता त्या दिवशी माझी नाईट ड्युटी होती. संध्याकाळी 9 वाजता मी ड्युटीवर हजर झालेलो होतो. जेवण वगैरे करून मी माझ्या सोसायटीमधल्या गेटवरच्या केबिनमध्ये येऊन बसलेलो होतो. तसं रात्रीचं ड्युटी असली की काम खूपच कमी असायचं, कारण रात्रीशी फारशी ये जा कुणाची होत नसायची. फार तर सोसायटीतले लोक कुठंतरी बाहेर फिरण्यासाठी वगैरे जायचे किंवा जेवण करण्यासाठी पिक्चरसाठी जायचे. तेच काय ते रात्रीच्या 11-12 वाजेपर्यंत परत यायचे. त्यानंतर मात्र सोसायटीमध्ये कोणच येत नव्हतं. त्यामुळं मला रात्रीच्या 12 वाजेपर्यंतच जागावं लागायचं. त्यानंतर अधूनमधून मी डुलक्याच काढत राहायचो. आता तो दिवस मला चांगला आठवतो. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत थोडी बहुत लोक सोसायटीमध्ये येत जात होती, पण नेहमीप्रमाणे 12-12:30 वाजता मी सोसायटीचा जो मेन गेट होता तो लॉक केला आणि मी पुन्हा माझ्या केबिनमध्ये येऊन बसलो. बराच वेळ मला झोप लागत नव्हती, म्हणून मी माझ्या मोबाईलवर थोड्याशा रील्स बघत बसलो. पण जवळजवळ अर्धा तास झाला तरी मला काही केल्या झोपच येत नव्हती. त्या दिवशीचं वातावरण थोडंसं विचित्रच होतं, कारण त्या दिवशी अमावास्या होती. पण उगीच माझ्या हृदयाची धडधड वाढलेली होती. उगीच मनातून कसली तरी भीती वाटत होती. सारखं असं वाटत होतं की आज काहीतरी भयानक घडणार आहे. थोड्या वेळाने मला थोडंसं अस्वस्थ वाटायला लागलं, म्हणून मी माझ्या केबिनमधून बाहेर पडलो आणि मोकळ्या हवेमध्ये आलो. पण मी सोसायटीच्या गेटच्या आतमध्येच होतो. आता गेटच्या आतल्या बाजूला एक खुर्ची ठेवलेली असायची. मी आता त्या गेटच्या आतमध्ये ठेवलेल्या त्या खुर्चीवर बसलेलो होतो, कारण तिथून गेटच्या दरवाजातून येणारी हवा मला चांगली लागत होती आणि त्या ठिकाणी बसल्यावर मला थोडंसं बरं वाटलं. आता तिथं बसल्यावर चांगली थंड हवा लागायला लागल्यामुळं मी खुर्चीवर बसूनच डुलक्या घ्यायला लागलो. तेवढ्यात अचानक कसला तरी आवाज आला आणि मी दचकून जागा झालो. मी डोळे चोळत उठून बघतोय तर गेटच्या बाहेर कुणीतरी मोठमोठ्याने गेट वाजवत होतं आणि मला उठवायचा प्रयत्न करत होतं. मी खडबडून जागा झालो आणि उठून गेटच्या बाहेर कोण आहे याचा कानोसा घ्यायला लागलो. त्यावेळी मला दिसलं की गेटच्या बाहेर एक मुलगी उभी होती. साधारणतः 20-22 वर्ष वय असेल तिचं. टी-शर्ट जीन्स पॅन्ट घातलेली मुलगी होती ती. तोंडाला स्कार्फ गुंडाळलेला होता. पाठीवरती सॅक अडकवलेली होती. तिच्याकडे बघून मला वाटत होतं की ती एखादी कॉलेजमधली मुलगी असावी. पण प्रश्न हा होता की ही जरी कॉलेजची मुलगी असेल तरी ती एवढ्या रात्री एकटीच बाहेर कशी असेल? कदाचित ती आपल्या सोसायटीतली तरी नसेल ना, असा विचार करून मी पटकन सोसायटीच्या गेटमधला तो छोटासा दरवाजा उघडला, ज्यातून एक माणूस आरामात आत किंवा बाहेर जाऊ शकेल. आणि त्या दरवाजातून मी बाहेर गेलो. मी आता जवळ जाऊन तिची माहिती काढायचा प्रयत्न केला. मी तिच्याजवळ गेलो आणि तिला विचारलं, मॅडम, आत जायचं आहे का तुम्हाला? काय नाव आहे तुमचं? तुमचा ब्लॉक नंबर सांगा. तसं ती मुलगी माझ्या जवळ आली आणि मला म्हणाली, काका, मी इथं राहत नाही, पण मला तुमची मदत पाहिजे. तसं मी त्या मुलीला विचारलं, कसली मदत? त्यानंतर ती मुलगी मला म्हणाली, काका, माझं घर इथून पुढं 3-4 किलोमीटर अंतरावर आहे. मी आज कॉलेजच्या ॲन्युअल फंक्शनसाठी कॉलेजमध्ये थांबलेले होते, त्यामुळं मला यायला उशीर झाला. तुमच्या सोसायटीच्या खालच्या चौकामध्येच मी बसमधून उतरले, पण आता इथून पुढं एकटीनं जायचं माझं धाडस होत नाही आणि मला घ्यायला येण्यासाठी माझ्या घरी पण कुणी नाही. फक्त माझी आईच घरी. माझे वडील बाहेरगावी कामाला असतात. प्लीज मला माझ्या घरापर्यंत सोडा ना. तसं मी त्या मुलीला म्हणालो, अहो मॅडम, मला तसं करता येणार नाही. इथं माझी नाईट ड्युटी चालू आहे. मला असं ड्युटी सोडून तुमच्यासोबत येता येणार नाही. तसं ती मुलगी म्हणाली,
अहो वॉचमन काका, माझी अडचण समजून घ्या. खूपच उशीर झालाय म्हणून मी तुम्हाला चला म्हणते. तसं मी एकटी पण गेली असते, पण तुम्हाला माहितीच आहे, या रस्त्याने थोडंसं पुढं गेलं की एक स्मशानभूमी येते आणि मला त्या स्मशानभूमीपासूनच पुढं जायला खूपच भीती वाटते. आणि त्या स्मशानभूमीपासून पुढं 10 मिनिटाच्या अंतरावर माझं घर आहे. तुम्ही स्मशानभूमीच्या थोडंसं पुढं जरी मला सोडलं ना, तरी मी तिथून एकटी निघून जाईन. त्यावर मी तिला पुन्हा समजावत म्हणालो, अहो मॅडम, तसं नाही. तुम्हाला मदत करायला माझी काहीच हरकत नाही. पण मी तुम्हाला मदत करण्यासाठी आलो आणि तेवढ्यात गेटवर जर कुणी आलं आणि माझी तक्रार जर कुणी केली तर माझी नोकरी जाईल. त्यामुळे मी तुम्हाला नाही मदत करू शकत. तसं त्या मुलीनं हिरमुसला चेहरा केला. तिच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले आणि ती रडवेला चेहरा करून मला म्हणाली, काका, माझ्या जागी जर तुमची मुलगी असती तर तुम्ही तिला असं एकटीला सोडलं असतं का? तसा तो शब्द माझ्या जिव्हारी लागला. मी मनात ठरवलं की जे काय होईल ते होईल. त्या मुलीला आपल्याला मदत केलीच पाहिजे, कारण एवढ्या रात्री ती एकटी तरी घरी कशी जाणार. आणि तसं पण मी आता घड्याळात बघितलं तर रात्रीची 1:45 वाजली होती. एवढ्या रात्री आता सोसायटीमध्ये पण कुणी येणार नव्हतं. त्यामुळे गेट उघडण्याची किंवा बंद करण्याची आवश्यकताच पडणार नव्हती. इथून स्मशानभूमी एक 15 मिनिटाचं अंतर, म्हणजे जायला एक 20 मिनिटं आणि यायला एक 20 मिनिटं, म्हणजे साधारणतः एक अर्ध्या पाऊण तासामध्ये मी त्या मुलीला सोडून परत पण येऊ शकतो. ती मुलगी आता चांगलीच हमसून हमसून रडायला लागलेली होती. मी आता तिच्या जवळ गेलो आणि तिला म्हणालो, मॅडम, तुम्ही रडू नका, मी तुम्हाला सोडायला येतो. असं म्हणून मी पटकन गेटजवळ गेलो आणि गेटमधला तो छोटासा दरवाजा पण लॉक केला आणि पुन्हा मी त्या मुलीजवळ येऊन तिला म्हणालो, चला मॅडम. तसं ती मुलगी माझ्यासोबत चालायला लागली. एकंदरीत त्या मुलीचा पेहराव बघून मला ती चांगल्या घरातली वाटत होती. जशी आमची सोसायटी संपली तसा रस्ता पूर्णपणे सुनसान झालेला होता, कारण आमच्या सोसायटीनंतर तिथं कुणाचीच घरं नव्हती. माझ्या बाजूला फक्त ती एकटी मुलगीच होती आणि रस्त्याच्या चारी बाजूला पसरलेला तो काळा अंधार. याच्या व्यतिरिक्त तिथं मला काहीच दिसत नव्हतं. रस्त्याच्या कडेला थोड्या कमी अंतरावर लाईटचे पोल काय ते होते आणि त्याच्याच प्रकाशाच्या आधारावर मी पुढं चालत होतो. आणि एक 15-20 मिनिटाचं अंतर पुढं गेल्यानंतर आमच्या पुढचा रस्ता पूर्णपणे निर्जन झालेला होता, कारण आता पुढं स्मशानभूमी येणार होती. आता जशी ती स्मशानभूमी जवळ आली तशी ती माझ्या बाजूला असणारी मुलगी माझ्या मागं आली. तसं मी तिला विचारलं, काय झालं मॅडम? त्यानंतर ती मुलगी म्हणाली, काका, मला त्या स्मशानभूमीची खूपच भीती वाटते, मी तुमच्या मागंच चालते. त्यानंतर मी काहीच न बोलता तिच्या पुढं चालायला लागलो. ती माझ्या मागं चालत होती, कारण तिच्या माझ्या मागं चालण्याचा पावलांचा आवाज मला एकदम स्पष्ट येत होता. बघता बघता ती स्मशानभूमी आमच्या एकदम जवळ आली आणि आम्ही त्या स्मशानभूमीच्या मेन गेटसमोर आलेलो होतो. खरं तर माझा भूत प्रेत अशा गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता, पण एवढ्या अंधाऱ्या अमावस्येच्या रात्री मी एका स्मशानभूमीसमोरून जातोय ही गोष्टच मुळात न रुचणारी होती आणि मला काहीतरी खटकत होतं. पण मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून माझं मन दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत होतो. आपसुकच स्मशानभूमीसमोरचं अंतर लवकर कापावं म्हणून मी स्मशानभूमीसमोर थोडंसं वेगाने चालायला लागलो. आणि स्मशानभूमीपासून थोडंसं पुढं गेलं तसं मला जाणवलं की माझ्या मागून येणारा त्या मुलीचा चालण्याचा आवाज आता मला येत नव्हता. तसं मी दचकलो आणि जागेवरच थांबलो आणि मी मागं वळून बघितलं तर माझ्या मागं ती मुलगी नव्हती. मी कावराबावरा होऊन इकडं तिकडं बघायला लागलो. त्यावेळी मला दिसलं की ती मुलगी स्मशानभूमीच्या मुख्य दरवाजाच्या समोर उभी राहिलेली होती आणि ती रस्त्यावर उभं राहून स्मशानभूमीच्या त्या दरवाज्यातून आतमध्ये बघत होती, जसं की तिला काहीतरी दिसलेलं असावं. हे दृश्य बघून मला थोडासा धक्काच बसला आणि मला आश्चर्य पण वाटलं. म्हणून मी तिथूनच त्या मुलीला हाका मारायला लागलो, ओ मॅडम, तिथं काय करताय, या पटकन इकडं. पण तिच्याकडून मात्र मला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. जणू काही माझा आवाज तिच्यापर्यंत पोहोचतच नव्हता. मी तिला 2-3 वेळा हाका मारल्या, पण तिचा प्रतिसाद येत नाही हे बघून मी तिच्या जवळ गेलो. त्यावेळी ती एकटक स्मशानभूमीच्या आतमध्ये कुठंतरी बघत होती. तसं मी तिच्या नजरेच्या रोखाने त्या स्मशानभूमीमध्ये बघितलं तर मला तिथं काहीच दिसलं नाही. स्मशानभूमीच्या मुख्य दरवाजाजवळ फक्त एक छोटासा बल्ब होता, पण त्याच्या पलीकडे मात्र काळा घनदाट अंधारच होता. आतमध्ये मोठमोठी झाडं होती, त्यामुळं आतमधलं फारसं काही दिसत नव्हतं. पण ती मुलगी त्या अंधारात कुठे बघते हेच मला कळत नव्हतं. मी आता तिच्या जवळ गेलो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला. तशी ती एकदम दचकली आणि एकदम भानावर आली. तसं मी म्हणालो, अहो मी आहे वॉचमन.
किती वेळ झालं तुम्ही या स्मशानभूमीसमोर का थांबला होता आणि आतमध्ये काय बघत होता? तसं ती कपाळावरचा घाम पुसायला लागली. तिचं सगळं शरीर घामानं ओलेचिंब झालेलं होतं. ती थरथर कापायला लागलेली होती. पण तिनं माझ्या प्रश्नाचं उत्तरच दिलं नाही. मी पुन्हा एकदा तिला विचारलं, मॅडम, तुम्हाला आतमध्ये काही विचित्र वगैरे दिसलं का? तसं ती म्हणाली, हो वॉचमन काका, आपण आता जाताना मी सहज माझी नजर या स्मशानभूमीच्या मुख्य दरवाजातून आत टाकली. त्यावेळी मला तिथं एक बाई दिसली. तिला बघून मी थांबले. त्यावेळी ती मला हाताने आतमध्ये बोलवायला लागली. त्यानंतर मला काय झालं काय माहिती, आणि मी तशीच स्मशानभूमीसमोर उभी राहिली. ती बाई अजून पण मला दिसत होती. ज्यावेळी तुम्ही माझ्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा ती अचानक कुठेतरी गायब झाली. पण नक्कीच तिथं कुणीतरी होतं. मला वाटतंय ती कोणत्या तरी संकटात आहे. आपल्याला तिला मदत करावी लागेल. तसं मी म्हणालो, अहो मॅडम, तुम्हाला काही वेडबीड लागले की काय? वेळ बघा किती झाला आहे. रात्रीचे 1 वाजलेत आणि आज अमावस्येची रात्र आहे. या रात्री स्मशानभूमीमध्ये कोण मरायला येईल? तुम्हाला काहीतरी भास झाला असेल. पटकन चला, मला तुम्हाला घरी सोडून पुन्हा ड्युटीवर परत यायचं आहे. पण ती मुलगी मात्र माझं ऐकायला तयार नव्हती. ती मला म्हणाली, नाही काका, खरंच आतमध्ये कुणीतरी होतं. त्या बाईला माझी मदत पाहिजे म्हणून ती मला बोलावत होती. एक काम करूया, आपण 5 मिनिटात ती आतमध्ये आहे का नाही बघून येऊया. म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. पण माझी मात्र एवढ्या अंधाऱ्या रात्री त्या स्मशानभूमीमध्ये जायची अजिबात इच्छा नव्हती. आणि मी त्या मुलीला म्हणालो, हे बघा मॅडम, मला काही हौस नाही एवढ्या रात्री स्मशानभूमीमध्ये जायची. तुम्हाला तिची मदत करायची असेल तर तुम्ही बिंदास जा. मला वाटलं की असं म्हणल्यावर ती आतमध्ये जायचं टाळेल आणि पुन्हा घरी जायला निघेल. पण तसं झालंच नाही. अचानक तिची पावलं स्मशानभूमीकडे चालायला लागली आणि बघता बघता ती 5च मिनिटात त्या स्मशानभूमीच्या आतमध्ये गेली सुद्धा. मी आवासून तिच्याकडे बघत उभाच राहिलेलो होतो. अरे बापरे, काय मुलगी आहे ही! मगाशी तर स्मशानभूमीसमोरून जायला एवढी घाबरत होती आणि आता चक्क एकटी स्मशानभूमीमध्ये चालली. काय काय विचित्र लोक आहेत या जगात, असं मी स्वतःशीच पुटपुटलो आणि मी पुन्हा थोडंसं मागं सरलो. मनातून त्या मुलीचा खूपच राग आलेला होता. पण मी तिला सोडून पण जाऊ शकत नव्हतो. म्हणून मी ठरवलं की एक 5 मिनिटं इथंच थांबूया. त्यानंतर तिला आपण थोडंसं पुढं सोडून पुन्हा आपल्या ड्युटीवर परत जाऊया. असा विचार करून मी आता रस्त्याच्या अलीकडच्या बाजूला स्मशानभूमीच्या गेटसमोरच थांबलो आणि तिची वाट बघायला लागलो. पण जवळजवळ 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, ती मुलगी काही परत आलीच नाही. तसं मात्र मला तिची थोडीशी काळजी वाटायला लागली आणि मी बाहेरूनच त्या मुलीला जोरजोराने हाका मारायला लागलो. पण मला मात्र कोणताच प्रतिसाद येत नव्हता. आणि आता अचानक मला त्या स्मशानभूमीच्या आतून एक जोरदार किंकाळी ऐकू आली. तसं मात्र माझ्या लक्षात आलं की काहीतरी आतमध्ये नक्कीच घडले. पण आतमध्ये जावं का नाही हेच मला कळत नव्हतं. कारण वेळ रात्रीची होती आणि मी तिथे एकटाच होतो. पण पुन्हा एकदा त्या मुलीची किंकाळी माझ्या कानावर पडली. तसं मात्र मला राहवलं नाही आणि मी तिची मदत करण्यासाठी मागचा पुढचा कोणताही विचार न करता त्या स्मशानभूमीच्या गेटमधून आत शिरलो. आतमध्ये जाऊन ती मुलगी कुठं दिसते का याचा कानोसा घ्यायला लागलो. पण जिथपर्यंत लाईटचे पोल होते त्या प्रकाशामध्ये मला ती कुठंच दिसली नाही. त्यानंतर मात्र मला त्या मुलीच्या जोरजोराने विवळण्याचा आवाज यायला लागला. तसं मी त्या आवाजाच्या दिशेने पुढं चाललेलो होतो. पण आता आजूबाजूचा अंधार खूपच जास्त असल्यामुळं मला पुढचं काही व्यवस्थित दिसत नव्हतं. त्यामुळं मी माझ्या मोबाईलचा टॉर्च लावला आणि त्या टॉर्चच्या प्रकाशामध्ये मी त्या आवाजाच्या दिशेने पुढं चाललेलो होतो. आणि थोडंसं पुढं गेल्यानंतर मला त्या स्मशानभूमीची भिंत दिसली. ती त्या स्मशानभूमीची पाठीमागची भिंत होती. जवळजवळ 10-12 फूट उंचीची ती भिंत होती. आणि मला त्या भिंतीच्या वरूनच कोणीतरी रडल्यासारखा विवळल्यासारखा आवाज येत होता. म्हणून मी माझ्या त्या टॉर्चचा प्रकाश झोत त्या आवाजाच्या दिशेने म्हणजे भिंतीच्या वरच्या बाजूला वळवला. तसं मला पुढं जे दृश्य दिसलं ते बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण माझ्यासोबत आलेली ती मगाशची मुलगी त्या भिंतीवर बसलेली होती. आणि जसं मला बघितलं तशी ती विचित्र पद्धतीने हसायला लागली. तिचं सगळं शरीर रक्ताने माखलेलं होतं. तसं बघता 10-12 फुटाच्या भिंतीवर चढणं त्या मुलीसाठी एकदम अशक्य होतं. पण ती त्या भिंतीवर ज्या पद्धतीनं बसलेली होती आणि ज्या पद्धतीनं ती माझ्याकडे बघून विचित्र पद्धतीने हसत होती ते बघून माझ्या लक्षात आलं की हे प्रकरण काहीतरी वेगळंच आहे. अचानक माझ्या अंगातून भीतीची एक लहर गेली. अंगाला कंप सुटला आणि मी तसाच थिजून थरथर कापत तिच्याकडे बघायला लागलो. आता त्या मुलीनं जसं तिची मान वर केली तसा तिचा चेहरा बघून माझ्या तोंडातून एक किंकाळीच बाहेर पडली. कारण तिचा चेहरा एकदम भयानक झालेला होता. एखाद्या भूत किंवा पिशाच्यासारखा मला हवं तर.
मी आता पटकन पाठमोरा झालो आणि पळायचा प्रयत्न करायला लागलो. तेवढ्यात माझ्या पायामध्ये काहीतरी अडकलं आणि मी धाडकन खाली जमिनीवर पडलो. त्या धडापडीत माझा मोबाईल माझ्या हातातून खाली गळून माझ्यापासून लांब जाऊन पडला. मला फक्त एवढं जाणवत होतं की अंधारात माझा पाय कुणीतरी जोरजोराने ओढत मला कुठंतरी ओढून घेऊन चाललेलं होतं. पण मला अंधारामुळे स्पष्ट काहीच दिसत नव्हतं. फक्त माझ्या पायाजवळ एक कसली तरी घुरघुर मला जाणवत होती. मी पुन्हा मोठमोठ्याने किंचाळायला लागलो. त्या दिवशी मला वाटलं की तो माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस. मी जीवाच्या आकांताने ओरडतच होतो. पण पुन्हा माझ्या लक्षात आलं की मी किती जरी जीवाच्या आकांताने ओरडलो तर ती जी काही शक्ती आहे ती आपल्याला सोडणार नाही. आता आपल्याला यातून फक्त देवच वाचवू शकतो. असा विचार करून मी माझे डोळे घट्ट बंद करून घेतले आणि मी जोरजोराने हनुमान चालीसा म्हणायला लागलो. तसं मला ओढत नेणारी शक्ती जागेवर थांबली आणि माझ्या पायाभोवतीची पकड पण सैल पडली. क्षणार्धात ती शक्ती चित्कारत माझ्यापासून लांब गेलेलं मला ऐकू येत होतं. आणि त्या हनुमान चालिसेमुळे माझ्या मनामध्ये एक नवीनच ऊर्जा तयार झाली. कसं तरी चाचपडत मी उठलो आणि जीवाच्या आकांताने मी त्या स्मशानभूमीच्या मुख्य द्वाराकडे पळायला लागलो. पळत पळत 1-2 मिनिटात मी ते मुख्य प्रवेशद्वार गाठलं आणि त्यातून बाहेर पडून पुन्हा माझ्या सोसायटीच्या दिशेने पळायला लागलो. जवळजवळ माझ्या सोसायटीमध्ये पोचेपर्यंत मी माझ्या तोंडातून होणारा हनुमान चालिसेचा जाप चालूच ठेवलेला होता. पटकन मी गेटमधला तो छोटासा दरवाजा उघडला आणि मी माझ्या केबिनमध्ये जाऊन बसलो. माझं शरीर तापानं भरलेलं होतं. मला खूपच थंडी वाजत होती. केबिनमधलं ब्लँकेट मी माझ्या अंगावर पांघरून घेतलं आणि मी बराच वेळ तसाच कुडकुडत बसलो. ती रात्र वैऱ्याची होती कारण अमावस्या अजून पण संपलेली नव्हती. कशी तरी घाबरत घाबरतच मी ती रात्र कापली आणि सकाळी दिवस उजाडला की मी माझ्या घरी गेलो. त्यानंतर जवळजवळ 1 आठवडाभर मी आजारीच पडलेलो होतो. जवळजवळ 1 आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर मी पुन्हा कामावर रुजू झालो. पण त्यानंतर मात्र मी एक गोष्ट चांगली ध्यानात ठेवली की अमावस्येच्या रात्री कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत किंवा कोणत्याही अनोळखी ठिकाणी कधीही जायचं नाही.